म्हणजे कसं आहे, घाशीराम परदेशात पण गेलं, घाशीराम NSDने पण केलं, घाशीराम अमुक पण आहे. अहो 22 भाषा तर देशात आहेत हो. प्रत्येक भाषात ते कालातीत नाटक असं आहे की त्या प्रत्येक भाषेतल्या प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक देशामध्ये हे असंच घडतं. मग ही एवढी अजरामर कलाकृती घेऊन जर यायचं झालं म्हणजे मला म्हणजे गॉड इज व्हेरी काइंड टू मी ऑलवेज ॲक्च्युली की मी पुस्तक पहिलं छापलं ते कुसुमाग्रजांचं साहित्य छापलं. मी पहिलं हिंदीत नाटक करतोय ते तेंडुलकरांचं घाशीराम करतोय. सो माझा म्हणजे मी एकटाच झेंडा धरून उभा आहे असं नाही. माझं आव्हान आहे हे पब्लिशिंग हाऊसेसना पण, मराठी लोकांना सुद्धा. तुमच्या कलाकृती तुमच्या नॉट ओनली पूर्वीचंच दाखवलं पाहिजे आपण, किंवा म्हणजे ते सगळे होऊन गेले ना, म्हणजे ते सगळे सूर्य होऊन गेले, पण आता सुद्धा स्वयंप्रकाशित तारे आहेत ना, साहित्यात आहेत, लेखकांमध्ये आहेत. या सगळ्यांचा आपण जेव्हा मराठीत उदो करतो एखाद्या माणसाचा, तर ते जगभर पोचवण्याचं काम सुद्धा आपलंच आहे ना. म्हणजे आपण जसं आज प्रत्येक चित्रपट अनेक भाषांमधनं रिलीज करतात. आता मी परत त्या विषयात जात नाही, मराठी चित्रपटाची काय सद्यस्थिती, पण ही गोष्ट प्रत्येक कलाकृतीत, साहित्यकृतीत करावीत. आणि हा माझा एक छोटंसं काय आपण म्हणू, छोटंसं पहिलं पाऊल आहे. दॅट्स इट.